जालन्यातल्या आंतरवाली सराटीत रणरणत्या उन्हामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण पुन्हा सुरू केलंय। सरकारच्या शिष्टमंडळासोबत जरांगेंच्या 14 मागण्यांवरती सविस्तर चर्चा झाली। अनेक मुद्द्यांवर सरकारने सकारात्मक भूमिका घेतली आहे, मात्र अंतिम निर्णय घेण्यापूर्वी तज्ञ आणि अभ्यासकांशी चर्चा करणार असल्याचं जरांगेंनी स्पष्ट केलंय। बघूया हा रिपोर्ट। अंतरवाली सराटीत शनिवारी 37 अंश तापमानात मनोज जरांगेंचं उपोषण सुरू झालं। शनिवारी सकाळी पत्रकार परिषदेनंतर मनोज जरांगे पाटील पायी चालत उपोषणस्थळी पोहोचले। आकाशात सूर्य तळपत होता आणि शेतामध्ये मंडप न टाकता उन्हामध्येच मनोज जरांगे पाटील हे उपोषण करत होते। शुक्रवारी सरकारच्या शिष्टमंडळानं भेट घेऊन जरांगे पाटील यांच्या मागण्यांवरती निर्णय घेण्याचं मान्य केलं होतं। त्यानुसार उपोषण सुरू होताच मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील उपोषणस्थळी पोहोचले आणि जरांगे पाटील यांच्या 14 मागण्यांवरती चर्चा केली। मराठ्यांच्या 58 लाख कुणबी नोंदींची माहिती द्यावी अशी मागणी जरांगे यांनी केली होती। या 58 लाख शोधलेल्या नोंदी सर्व जिल्ह्यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत। नागरिकांनी त्या पाहता येतील आणि आवश्यकतेनुसार प्रतिही दिल्या जातील असं आश्वासन सरकारतर्फे देण्यात आलं। हैदराबाद गॅजेटनुसार कुणबी जातीचे दाखले द्यावेत या जरांगे पाटील यांच्या मागणीवर एसओपी तयार करण्यात आलेली आहे। दर पंधरवड्याला आढावा घेतला जाईल आणि 3 महिन्यातून एकदा बैठक होईल असं आश्वासन शिष्टमंडळानं जरांगे यांना दिलं। त्यावर या एसओपी मध्ये नेमकं काय काय आहे ते अभ्यासकांशी चर्चा करून ठरवू असं जरांगे पाटील यांनी म्हटलं। जात पडताळणी प्रमाणपत्र तातडीनं द्यावीत अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली। त्यावर विभागीय आयुक्त दर 15 दिवसांनी आढावा घेतील आणि प्रकरणांचा जलद निपटारा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत असं सरकारतर्फे सांगण्यात आलं। यावर मनोज जरांगे पाटील यांनी समाधान व्यक्त केलं। सगळे सोयरे अधिसूचना लागू करावी अशी मागणीही जरांगे पाटील यांनी केली। याबाबत राज्य मागासवर्गीय आयोगाचं मत घेऊन पुढील कार्यवाही केली जाईल असं आश्वासन सरकारनं दिलं। मराठा समाजासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करावं या मागणीवरती मंत्रालय स्थापनेची कार्यवाही पुढील 6 महिन्यांमध्ये पूर्ण करण्याचा निर्णय घेऊ असं आश्वासन देण्यात आलं। पण मराठा कुणबी मंत्रालयासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीनं घोषणा करावी असं जरांगे पाटील यांचा आग्रह आहे। मराठा आरक्षण आंदोलनातील मृतांच्या वारसांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी देखील जरांगे पाटील यांनी केली। आतापर्यंत 370 पैकी 357 वारसांना मदत मंजूर झालेली आहे आणि उर्वरित 13 वारसांना पुढील 15 दिवसात मदत दिली जाईल असं सरकारनं सांगितलं। त्यावर मनोज जरांगे पाटील समाधानी आहेत। प्रमाणपत्र वाटप आणि वितरण प्रक्रिया गतीनं करावी अशी मनोज जरांगे यांची मागणी आहे। नोंदी शोधणं, कुणबी जात प्रमाणपत्र आणि जात पडताळणी प्रक्रियेसाठी हेल्पलाईन सुरू करण्यात येणार असल्याचं शिष्टमंडळानं सांगताच जरांगे यांनी समाधान व्यक्त केलं। मराठ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्याबाबत नियुक्त केलेल्या ग्रामस्तरीय समित्यांच्या कामकाजाचा नियमित आढावा घ्यावा। जरांगे पाटील यांच्या मागणीवर तहसील स्तरावर दर 15 दिवसांनी आढावा बैठक घेतली जाईल असं सरकारतर्फे सांगण्यात आलं आणि त्यावर जरांगे पाटील यांनी समाधान व्यक्त केलं। ग्रामस्तरीय समितीच्या बैठका नियमित घ्याव्यात ही जरांगे पाटील यांची मागणी आहे। प्रत्येक महिन्याच्या 2ऱ्या आणि 4थ्या गुरुवारी बैठक घेणं बंधनकारक करण्यात येईल असंही सरकारनं सांगितलं। त्यावर शासकीय सूचनांचे आदेश काढा म्हणजे अधिकारी प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ करणार नाहीत असंही जरांगे यांचं म्हणणं आहे। मोडी भाषेतील नोंदींचे मराठी भाषांतर करावं या मागणीवर सरकारकडून भाषांतर आणि पडताळणीसाठी विशेष पॅनल तयार करण्यात आलं असल्याची माहिती देखील देण्यात आली। EWS मधून निवड झालेल्या मराठा उमेदवारांच्या अर्जांबाबत निर्णय घेण्याची मागणी जरांगे यांनी केली। या संदर्भात सविस्तर मार्गदर्शक सूचना जारी केल्या जातील असंही आश्वासन सरकारनं दिलं। मराठा प्रवर्गासाठी वयोमर्यादा सवलत द्यावी अशी मागणीही जरांगे यांनी केली। नियुक्तीसाठी 5 वर्षांची मुदतवाढ देण्यात येईल असं आश्वासन सरकारनं दिलं। सारथी संस्थेचं सक्षमीकरण करावं ही मागणीही सरकारनं मान्य केली आहे आणि योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी संस्थेचं बळकटीकरण केलं जाईल असंही आश्वासन देण्यात आलं। अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचा निधी वाढवावा अशी मागणीही जरांगे पाटील यांनी केली। व्याज परताव्यासाठी अतिरिक्त निधीची तरतूद केली जाईल असं आश्वासन देखील सरकारनं दिलं। या सगळ्या मुद्द्यांवरती मराठा आरक्षण तज्ञ आणि अभ्यासकांसोबत मनोज जरांगे पाटील चर्चा करतील आणि पुढचा निर्णय घेतील असं ठरलंय। आलेल्या पावड्याला सन्मानाने येऊन द्यायचं आणि सन्मानाने जाऊ द्यायचंय। सन्मानानं, कारण ते म्हणले तर आपल्याला ड्राफ्ट आणून दिलाय, त्या ड्राफ्ट प्रमाणे आम्ही सूचना काढतो।
मी बी म्हणलं अभ्यासकाला थोडं बोलून घेतो मी ड्राफ्ट बरोबर आहे अभ्यासकाची का बोलून आपण घ्या. संध्याकाळपर्यंत जर सांगितलं या सूचना चांगल्या आहेत हे ड्राफ्ट चांगला आहे याच्या सूचना काढा तर ते म्हणले आम्ही लगेच काढतो सूचना. पण त्या अभ्यासकांना त्यांना मी जरा फोन लावून आता बोलून घेतो. माननीय जरांगे पाटलांच्यावर विस्ताराने चर्चा केलेली आहे आणि त्यामध्ये काही मुद्दे जे आहेत की त्याची कार्यवाही सरकारी पातळीवर सुरू आहे, पण त्याच्यामध्ये काही त्यांचे आक्षेप आहेत, काही गती देण्याची गरज आहे. काही ठिकाणी आता मुलांच्या शिक्षणात शैक्षणिक वर्ष आहेत त्याचं नुकसान होऊ नये अशा प्रकारची त्यांची काही त्याच्यामध्ये आक्षेप होते. त्यांना जी काही माहिती हवी आहे ती आता मी त्यांना देतो आहे. त्याच्यानंतरही त्यांना असं वाटत असेल की अजून चर्चा त्याच्या विषयात करावी तर उद्या त्यांच्यावर चर्चा करणार आहे मी. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जरांगे पाटील यांना सावलीत उपोषण करण्याची विनंती केली, पण ती त्यांनी धुडकावली आहे. उन्हातल्या उपोषणाचे चटके सरकारला बसतील असा इशारा जरांगेंनी दिलाय. दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कायद्याच्या चौकटीत आणि अन्य समाजावर अन्याय होणार नाही याचा विचार करूनच मराठा समाजाच्या हिताचे निर्णय सरकार घेईल असं आश्वासन दिलं. पुन्हा एकदा सांगतो, न्यायालय, कायदा आणि संविधान याच्या चौकटीत बसून कुठलाही निर्णय घ्यायला आम्ही तयार आहोत. मी असं स्पष्टपणे सांगतो, एका समाजाचं काढून दुसऱ्या समाजाला द्यायचं अशा प्रकारचं या सरकारने कधीही केलं नाही, आम्ही करणार नाही. ओबीसी समाजालाही घाबरण्याची आवश्यकता नाही. आम्ही मराठा समाजाचंही त्या ठिकाणी समाधान करू, त्याकरताही सगळे निर्णय आम्ही घेऊ, पण त्यावेळी ओबीसी समाजावर कुठलाही अन्याय आम्ही होऊ देणार. दुसरीकडे 58 लाख नोंदींवर कुणबी प्रमाणपत्र देण्यास विरोध नाही अशी भूमिका ओबीसी महासंघाने घेतली आहे. यातल्या 35 लाख नोंदी विदर्भातल्या असल्याचं ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी सांगितलं. काल त्यांनी जे मागणी केली की बा ह्या सर्व याद्या मला द्याव्या, त्या सरकारने पब्लिश केलेल्या म्हणून बिलकुल त्यांना द्यायला पाहिजे, माझा त्याला विरोध नाही. सरकारने एका दिवसामध्ये ज्या याद्या ग्रामपंचायत लेवलला पब्लिश केल्या होत्या लोकांच्या निरीक्षणाकरता त्या त्यांना तुरून द्याव्या आणि त्यांचं समाधान करावं. माझा त्या 58 लाख नोंदीवरती कुठल्याही प्रकारचा आक्षेप नाही. नवीन नोंदी किती आहेत ह्या महत्त्वाच्या. उपोषण सुरू झाल्यानंतर किती नोंदी मिळाल्या आणि त्याच्यापैकी किती लोकांना प्रमाणपत्र दिले याचा जर आपण अभ्यास केला तर त्या नोंदी फार नगण्य आहे. तिकडे कोल्हापुरात खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. जरांगे पाटलांना हैदराबाद गॅजेट जवळचं वाटतं, पण कोल्हापूर गॅजेटचा विचार केला जात नाही अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. शाहू महाराजांनी त्या काळामध्ये जे आरक्षण दिलं होतं त्याचा पूर्ण विचार झाला पाहिजे आणि कोल्हापूर गॅझेटियरमध्ये काय होतं त्याचाही पूर्ण विचार झाला पाहिजे आणि तो विचार आधारे मराठ्यांना आरक्षण पूर्णपणे मिळालं पाहिजे. आधार कोणता देतात ते त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांनी तो दिला, आपल्या दृष्टिकोनातून आपण इथला देणार. कोल्हापूर गॅझेटेडचा विषय पूर्वी त्यांनी काढला नाही, तो काढायला असावा, असला असतं बरं झालं असतं. आता ते काढणार आहेत. एकूणच जरांगे पाटील यांच्या मागण्या पाहता बऱ्याचशा मागण्यांवरती सरकारची सहमती झाल्याचं दिसतंय. आता सरकारच्या शिष्टमंडळाबरोबरच्या पुढच्या बैठकीत जरांगेंचं समाधान होतंय की उष्णतेच्या लाटेत सुरू असलेल्या आंदोलनाचा पारा आणखी वर जातोय याचं चित्र स्पष्ट होणार आहे. गौरव साळीसह सचिन जिरे, पुढारी न्यूज, जालना.